चांगली गोष्ट आहे, मी त्यांचे स्वागत करते सगळीकडे. कारण मग मी त्यावरच बोलले ना, आता रिपीट होईल. तर चांगली गोष्ट आहे, मी म्हणते स्वागत करते. ज्या अर्थी त्यांनी आंदोलन स्थगित केले, काही गोष्टी त्यांच्या मार्गी लागण्याच्या मार्गावर असू शकतात. देशी गाय संवर्धन आणि संरक्षण करण्याचा निर्णय आज महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे. काय यामागची भूमिका आहे तुमची? ॲक्च्युली महाराष्ट्र ते वाचलं मी काहीतरी आत्ता. मुळामध्ये पशुसंवर्धन विभाग यांनी इंडिजिनियस ब्रीड म्हणतो आपण त्याला, जे देशी ब्रीड आहेत त्यांचं संवर्धन ऑलरेडी करत आहे. आमचे मोठे मोठे लॅब आहेत. आत्ताच आम्ही एक लॅब पुण्यामध्ये उद्घाटन केलं, सन्माननीय अजितदादा त्याच्यासाठी आले होते. आणि त्याच्यामध्ये आपण गोशाळा ज्या आहेत त्या गोशाळांमधल्या गायी ज्या आहेत त्या गायीचा एम्ब्रिओ आपल्याला वापरता यावा, जेणेकरून आपण त्या एम्ब्रिओमधनं इंडिजिनियस गायींचे वासरं निर्माण करू शकतो आणि इंडिजिनियस गायींची एक पिढी म्हणजे तयार होऊ शकते. तर ऑलरेडी आम्ही ते करतो आहे. म्हणजे हा निर्णय काय मलाही बघायला होतं मी की काय, मला वाटतं ते त्या महामंडळाने काहीतरी डिक्लेअर केलं आहे, पण त्यांच्या अख्ख्यातरीतला तो विषय नाही. महामंडळाने फक्त गायींचं संवर्धन आणि सुरक्षा करायची आहे, बाकी सायंटिफिक निर्णय हा पशुसंवर्धन विभाग करतो. नाही, मी सांगते, मी राष्ट्रीय पदाधिकारी अजून आहे, राष्ट्रीय सचिव आमची टीम बदल, तर माझ्यासमोर जिल्हाध्यक्ष नाही बोलू शकत. होणार ना. 5 कोटी रुपयाने ती वाढली रक्कम, नाही, पण कोणत्याही गुन्ह्याची चौकशी जी समिती असते ती समिती पूर्ण झाल्यावरच फौजदारी गुन्हे होणार. तर होणारच जर चुकीचं आहे. कोणी हे शासनाचे पैसे नाही, हे पब्लिकचेच पैसे आहेत. शासनाकडे जे पैसा आहे तो प्रत्येक पैसा जनतेचा आहे ना. शेवटी आम्ही टॅक्सेशनमध्ये शासन चालवतो. तर असा अधिकार कोणाला आहे की तुम्ही कसाही व्यवहार करा. तर जेव्हा ते पूर्ण होईल चौकशी तर फौजदारीच गुन्हे होणार त्याच्यात. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जालना महापालिका आणि इतर नगरपालिका निवडणुका जिल्हा परिषद आहे आणि जालन्यामध्ये तुलनेत भाजपची रक्कम जास्त खालीवर आहे. दोन गट आहेत त्यात आता निवडणुकीत बरेच वर आहेत. त्या पार्श्वभूमीवर तुम्हाला काय भाजप? मला बरंच काही वाटतं, तेवढं काही सांगायचं आत्ता गरज नाही आहे. मी एवढंच सांगेन की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जेव्हा डिक्लेअर होतील तेव्हा सर्व पक्ष त्यांचे श्रेष्ठी बसून ठरवतील की त्याच्यामध्ये काय निर्णय घ्यायचा. माहिती आहे की शरद पवार जे आहे ते भाजपसोबत म्हणजे युती करायला म्हणजे ठाम नाही, इच्छुक नाही. एक मिनिट. आता एक प्रश्न असा होता की 17% निधी दिव्यांगासाठी खर्च करता येतो. अनेक दिव्यांग असे की त्यांना वाहन नाही किंवा तो निधी त्यांना त्यासाठी वाहनासाठी वापरला तर चांगलं राहील. आता 2 आमदार बसले, 5% निधी खर्च करत होतो. आतापर्यंत एकही आमदाराने निधी खर्च केला. दिव्यांगांसाठी जेवढा आरक्षित निधी आहे तेवढाच खर्च होईल या DPCचं मी सांगते. तेवढाच 17%. जो नाही 17% नाही माझ्या मते, तो 1% वाढून गेलाय. 17 नाही 2% का 3% जेवढे दिव्यांगाची संख्या तर